क्वेश्चन एमपीएससी मध्ये 2023 ला विचारलेला 2021-22 दरम्यान M3 मध्ये काय समाविष्ट आहे? त्याचा आन्सर आहे बँकांमधील मुदत ठेवी आणि बँकांकडील मागणी ठेवी. ऑप्शन नंबर 2 क आणि ड. आपल्याला हे इकॉनॉमिकचं जे रंजन कोळंबे सरांचं बुक आहे त्याच्यामध्ये जे आपली आरबीआय त्यांची जी करन्सी जी प्रोव्हाइड करायची सिस्टम आहे त्याच्यामध्ये हा एक चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये आन्सर तुम्हाला सापडेल. रंजन कोळंबे सरांचं जे भारतीय अर्थव्यवस्थेचं जे बुक आहे त्याच्यामध्ये सापडते याचा आन्सर पेज नंबर 264. त्याच्यामध्ये आरबीआय त्याच्या करन्सी प्रोव्हाइड करायच्या सिस्टीम असते दिलेले आहेत. जुन्या पद्धती एका साईडला दिलेल्या आहेत, नव्या पद्धती एका साईडला दिलेल्या आहेत. आपल्याला काय विचारले 2021-22 पासून म्हणजे नव्या पद्धती आपल्याला विचारलाय ती M3 आणि M3 मध्ये ऑप्शन काय काय होते? मुदत ठेवी आणि मागणी देय. एलिमिनेशन करायचे ऑप्शन काय होते? दुसरे पोस्ट ऑफिस, बचत, बँक ठेवी आणि पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी. M3 मध्ये पोस्ट ऑफिसच्या कोणत्या ठेवी येतात का नाही, त्यामुळे याचा आन्सर देणार ऑप्शन नंबर 2 क आणि ड. बँकांमधील मुदत ठेवी आणि बँकांकडील मागणी ठेवी.